या माऊलीच्या
आमच्या गावात भोसने गाव रोडवर आहे, पण आमची संप्रदाय 100 वर्षाच्या अगोदरपासून आहे. 100-200 वडिलाच्या वाढ वडील आता 15 वारकरी संप्रदायामध्ये सामील आहेत. त्याप्रमाणे आम्ही पंढरपूर आणि आळंदी वारी 60 वर्ष केली. 60 वर्ष केली. कथेची सामुग्री देवसनावरी. आता आमचं वय 88 चालू आहे, तरी आम्ही 65 कोटीचं काम मंदिराचं केले. 14 देव बसवल्यात, अजून 8 देव बसवायचे राहिलेले आहेत. तरी हे काम आमचे नियम चालूच आहेत. आषाढी वारीला 23 दिवस, कार्तिकी वारीला 10 दिवस, मावी वारीला 5 दिवस आणि 12 महिन्याच्या एकादशी 24 आणि अधिकातल्या 2 असे नियम आमच्या. आणि शिमग्या पाडव्याला मोठा गावातील सप्ताह गावकरी म्हणून नेमलेला आहे, ती चालूच आहे. तर इथं अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण असे आमचे हे आषाढी वारीला सगळे गावातील गावकरी भाविक 23 लोक नेमर 18 वर्षापासून चालू आहे, ते करीत राहतात. आणि कार्तिकीला 10 लोक आहेत, ते 10 वाऱ्या पंक्ती करतात. आणि महावीला 5 लोक आहेत, 5 पंक्ती करतात. असे 12 महिन्याच्या 24 एकादशी त्याला बारशीचं जेवण असते. आणि पुन्हा अजून याचं जागर पुण्यतिथी
असे चालूच आहेत. वाडवडिलाच्या पुण्यतिथी, साधू संतांची जयंती हे नेमानं चालू आहे. सर्वांना आवडतं आहे. सर्वाच्या सहकार्यानं आम्ही हे चालू ठेवलेलं आहे. इतकाच बोलून भागवतराव जोशी आलेले आहे, त्यांच्या निमित्त आम्ही मुलाखत देत आहे. तरी सर्वांना आनंद होत, त्यांना बी आनंद, आम्हाला बी आनंद. हे आनंदमय आनंद झाला म्हणून आम्हाला सर्वाची आप्रूक आहे, आवड आहे, सवड आहे. माझे भक्त गाठी ते नारदा बी वाटे. आम्हाला गरुडानं भेट दिली. त्या गरुडाच्या भेटीचा खूप फायदा झाला. मन समाधान झालं. कावळा कुणाला भेटला, पर गरुडाने आम्हाला भेट दिली. 4-5 तास आम्ही म्हणलो, देवा आम्हाला हरिपाठाचा जे कामंगा वैकुंठाचा वयाचा पाठी सायास लागे जीवानास करणे बहु. असं म्हणल्यावर मनगड कोपरं सोडून पाया पडले गरुडाच्या. निष्ठा गरुड येते महाविष्णुरा तू बरे सूक्ष्म रूपानं. तर ते असं म्हणल्यावर त्याने ऐकलं, लगेच उठले की आमच्या दरवाजातून मायना झाले तर कानोडा होऊन